हे उपवासाच्या राजगिरा भाजीचं थालीपीठ तयार आहेत। हे मी खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व केले आहे। हे थालीपीठ खूप टेस्टी आणि चविष्ट बनतात। ह्या भाजीपासून आपल्याला हिमोग्लोबिन मिळते, फायबर मिळते, फॅट कमी होण्यास मदत होते, कॅल्शियम मिळते। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू। नमस्कार, मी उषा जगताप, माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपवासाचे थालीपीठ बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: वरईचे पीठ हे मी मिक्सरला वाटून घेतले, साबुदाण्याचे पीठ हे मी मिक्सरला वाटून घेतले, शेंगदाण्याचा कूट, मिरची, चवीनुसार मीठ, 2 उकडलेले बटाटे, तूप, एक मोठा बाउल, राजगिऱ्याची भाजी ही मी स्वच्छ धुवून घेतली। आता आपण याची पेस्ट बनवून घेऊ। आपण ही भाजी ब्लांच करून घेऊ। ही राजगिऱ्याची भाजी मी ब्लांच करून घेतली आणि तिची अशी पेस्ट बनवून घेतली। त्याच्यासाठी मला अर्धा कप पाणी लागले। आपण आता थालीपीठचं पीठ मळून घेऊ। सुरुवातीला आपण बटाटा किसून घेऊ। बटाटा किसून झाला, आपण आता ही पेस्ट त्याच्यामध्ये टाकून घेऊ। राजगिऱ्याची पेस्ट, राजगिऱ्याच्या भाजीची पेस्ट, शेंगदाण्याचं कूट टाकू, साबुदाण्याचं पीठ टाकू, वरईचं पीठ टाकू, क्रश केलेली हिरवी मिरची टाकू, एक चमचा तूप टाकू, एक चमचा दही टाकू, चवीनुसार मीठ टाकू। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ। आणि अर्धी वाटी भिजवलेले साबुदाणे, आपण आता हे मिक्स करू आणि 5 मिनिटं झाकून ठेवू। थालीपीठचं पीठ भिजतोपर्यंत आपण थालीपीठ बरोबर खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊ। त्याच्यासाठी मी ओलं खोबरं घेतले अर्धी वाटी, शेंगदाणे घेतले अर्धी वाटी आणि हिरव्या मिरच्या घेतल्या 2-3। हे आपण सगळं मिक्सरला वाटून घेऊ। 5 मिनिटं झाले, आपण आता ह्याचे थालीपीठ बनवून घेऊ। आपण पाणी घेऊन हे थोडं थापून घेऊ। पाणी घेऊन हे थापून घेऊ। आणि मध्ये होल करू। आपण सुरुवातीला तूप लावून घेऊ। आणि 2 मिनिटं झाकून ठेवू। 2 मिनिटं झाले, आणि कढईने आपण तूप सोडून घेऊ।
हे थालीपीठ तयार आहे. आपण अशाच प्रकारे सगळे थालीपीठ बनवून घेऊ. हे उपवासाचे राजगिरा भाजीचे थालीपीठ खाण्यास तयार आहेत. ते मी खोबऱ्याच्या चटणीवर सर्व केले आहे. हे फार टेस्टी आणि चविष्ट बनतात. ह्या भाजीपासून आपल्याला अनेक फायदे होतात. हिमोग्लोबिन मिळते, फायबर मिळते, फॅट कमी करण्यास मदत होते, कॅल्शियम मिळते. तुम्हीही बनवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.